नि सा गा पनि पनि धा पा पद पद गा नि ध सा नि सा गा पनि पनि धा पा पद पद गा नि ध सा ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची कर्तृत्व इथे गगनाला भिडे परिमोल जाणून घेऊ व्यक्तिविशेष नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आरजे निशा स्पेक्ट्रम अकॅडमी पुरस्कृत रेडिओ MPSC गुरुचे व्यक्तिविशेष या सत्रात तुम्हा सर्व विद्यार्थी मित्रांचे सहर्ष स्वागत करते. प्रिय श्रोते हो, व्यक्तिविशेष या सत्रात आपण सर्व महान आणि थोर व्यक्तींचा जीवन प्रवास जाणून घेत असतो. आजच्या आपल्या व्यक्तिविशेष या सत्रात आपण अशा एका महान भारतीय शास्त्रज्ञाची ओळख करून घेणार आहोत, ज्यांनी भारतात आधुनिक रसायनशास्त्राचा पाया घातला. त्याचप्रमाणे स्वदेशी औषध निर्मिती उद्योगाची मुहूर्तफेड रोवली. हे व्यक्तिमत्व म्हणजेच डॉक्टर प्रफुल्लचंद्र राय. भारतीय रसायनशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जाणारे डॉक्टर रॉय हे केवळ वैज्ञानिक नव्हते, तर ते उत्कृष्ट शिक्षक, यशस्वी उद्योजक, राष्ट्रभक्त, त्याचप्रमाणे एक उत्तम समाजसुधारक होते. भारतामध्ये स्वदेशी उद्योग उभे करण्याचा त्यांचा ध्यास आणि विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्याचे त्यांचे कार्य आजही प्रेरणादायी ठरत आहे. चला तर मग आजच्या या व्यक्तिविशेष सत्रात जाणून घेऊया या महान वैज्ञानिकाचा प्रेरणादायी जीवन प्रवास. सर्वप्रथम जाणून घेऊया डॉक्टर रॉय यांचे जन्म व बालपण. डॉक्टर प्रफुल्लचंद्र राय यांचा जन्म 2 ऑगस्ट 1861 रोजी तत्कालीन बंगालमधील म्हणजेच आत्ताचे बांगलादेश खुलना जिल्ह्यातील ररुरी कटीपारा या गावात झाला. त्यांच्या कुटुंबात शिक्षणाला मोठे महत्त्व होते. बालपणापासूनच त्यांना विज्ञान आणि अभ्यासाची विशेष आवड होती. यानंतर जाणून घेऊया डॉक्टर रॉय यांचा शिक्षणाचा प्रवास. डॉक्टर राय यांनी कोलकात्याच्या प्रेसिडेन्सी कॉलेजमधून नैसर्गिक विज्ञान या विषयात BA पदवी प्राप्त केली. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते एडिनबरा विद्यापीठ स्कॉटलंड येथे गेले. तेथे त्यांनी BSc आणि DSc या उच्च पदव्या संपादन केल्या. परदेशामध्ये शिक्षण पूर्ण करूनही त्यांनी भारतात परत येऊन देशाच्या प्रगतीसाठी व विकासासाठी कार्य करण्याचा निर्णय घेतला. यापुढे जाणून घेऊया त्यांचे अध्यापन क्षेत्रातील योगदान. 1889 मध्ये भारतात परतल्यानंतर त्यांनी प्रेसिडेन्सी कॉलेज कोलकाता येथे रसायनशास्त्राचे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्य सुरू केले. त्यांची शिकवण्याची पद्धत अत्यंत प्रभावी होती. त्यांनी विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता प्रयोगशीलता, संशोधनाची वृत्ती आणि स्वावलंबनाची प्रेरणा दिली. पुढे जाऊन ते कलकत्ता युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ सायन्स येथे प्राध्यापक झाले. भारतातील पहिली औषध निर्मिती कंपनी 1893 मध्ये त्यांनी स्वतःच्या अल्प भांडवलातून बंगाल केमिकल्स अँड फार्मास्युटिकल्स वर्क्स या भारतातील पहिल्या स्वदेशी औषध निर्मिती कंपनीची स्थापना केली. त्यावेळी भारतातील औषधे परदेशातून आयात केली जात होती. डॉक्टर राय यांनी स्वदेशी उत्पादनाचा मार्ग स्वीकारून भारतीय उद्योगाला एक नवी दिशा दिली. आजही ही कंपनी भारतीय औषध उद्योगाच्या इतिहासातील महत्त्वाचा टप्पा मानली जाते. विद्यार्थी मित्रांनो, यानंतर जाणून घेऊया डॉक्टर राय यांचे संशोधन आणि वैज्ञानिक कार्य. डॉक्टर राय यांनी रसायनशास्त्रात अनेक महत्त्वपूर्ण संशोधन केले आहे. विशेषतः मर्क्युरियस निट्राइट या संयुगाचा शोध हा त्यांचा जागतिक स्तरावर मान्यता मिळालेला शोध होता. त्यांनी भारतामध्ये वैज्ञानिक संशोधनाची परंपरा निर्माण करण्यासाठी आयुष्यभर प्रयत्न केले. ते एक उत्तम लेखक आणि विज्ञान प्रसारक म्हणून ओळखले जायचे. त्यांच्या उत्कृष्ट लेखन कार्यात त्यांनी अ हिस्ट्री ऑफ हिंदू केमिस्ट्री हा महत्त्वपूर्ण ग्रंथ लिहिला. या ग्रंथातून त्यांनी प्राचीन भारतातील रसायनशास्त्राचा इतिहास जगासमोर मांडला. भारतीय विज्ञान परंपरेचे महत्त्व अधोरेखित करण्याचे मोठे कार्य त्यांनी केले. त्यांच्या अंगी प्रखर राष्ट्रभक्ती आणि समाजकार्याची आवड होती. डॉक्टर प्रफुल्लचंद्र राय हे स्वदेशी चळवळीचे समर्थक होते. भारतीयांनी स्वदेशी वस्तूंचा वापर करावा, त्याचप्रमाणे देशी उद्योगांना प्रोत्साहन द्यावे आणि विज्ञानाच्या माध्यमातून देश आत्मनिर्भर व्हावा असा त्यांचा ठाम विश्वास होता. त्यांनी अनेक गरीब विद्यार्थ्यांना आर्थिक मदत केली आणि शिक्षणासाठी प्रोत्साहनही दिले. यानंतर जाणून घेऊया त्यांना मिळालेले पुरस्कार आणि सन्मान. त्यांच्या विज्ञान क्षेत्रातील योगदानाची दखल घेत ब्रिटिश सरकारने त्यांना नाईट सर हा किताब प्रदान केला. मात्र त्यांनी नेहमी देशसेवा आणि विज्ञानाला सर्वोच्च स्थान दिले.
भारतीय वैज्ञानिक परंपरेतील ते एक आदर्श व्यक्तिमत्व मानले जातात. 16 जून 1944 रोजी त्यांचे निधन झाले. मात्र त्यांनी उभारलेले संशोधन, शिक्षण आणि स्वदेशी उद्योगाचे कार्य आजही भारतीय विज्ञान विश्वाला प्रेरणा देत आहे. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर प्रफुल्लचंद्र राय यांचे जीवन आपल्याला शिकवते की ज्ञानाचा खरा उपयोग हा समाज आणि राष्ट्राच्या विकासासाठी झाला पाहिजे. त्यांनी विज्ञान, शिक्षण आणि स्वदेशी उद्योग यांच्या माध्यमातून भारताला आत्मनिर्भरतेचा मार्ग दाखवला. म्हणूनच त्यांना भारतीय रसायनशास्त्राचे जनक म्हणून सन्मानले जाते. MPSC तसेच इतर स्पर्धा परीक्षांसाठी त्यांचे जीवनकार्य अत्यंत महत्त्वाचे ठरते. त्यामुळे त्यांच्या कार्याची, संशोधनाची आणि त्यांच्या स्थापन केलेल्या बंगाल केमिकल्स अँड फार्मास्युटिकल्स या कंपनीची माहिती तुम्ही नक्कीच लक्षात ठेवा. तर श्रोते हो, आज डॉक्टर प्रफुल्लचंद्र रॉय यांचा जन्मदिन आहे. त्यानिमित्ताने आपण त्यांचा संपूर्ण जीवन प्रवास नुकताच जाणून घेतला आहे. या थोर व्यक्तिमत्वाला स्पेक्ट्रम अकॅडमी पुरस्कृत रेडिओ MPSC गुरुच्या मंचाकडून विनम्र अभिवादन. आजचे हे व्यक्तिविशेष सत्र तुम्हा सर्वांना कसे वाटले हे तुम्ही तुमच्या प्रतिक्रियेद्वारे नक्कीच कळवा. त्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698869880 म्हणजेच 8698 8698 80. त्याचप्रमाणे तुम्ही मेसेज किंवा ऑडिओ स्वरूपातही तुमचे फीडबॅक आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, यापुढेही हे सर्व कार्यक्रम असे सुरू राहतील. तत्पूर्वी मी RJ निशा तुम्हा सर्वांची रजा घेते. पुन्हा भेटूया अशाच परीक्षाभिमुख आणि ज्ञानवर्धक माहितीसह. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी. धन्यवाद.